विस्तारानं भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारादरम्यान कृषी, अन्नधान्य आणि दुग्ध व्यवसाय या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण देण्यात भारताला यश आलं असून सरकार कधीही शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं. भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल त्यांनी सदनाला माहिती दिली. यह समझौता भारतीय निर्यातकों को विशेष रूप से श्रम प्रधान क्षेत्रों और विनिर्माण में महत्वपूर्ण तुलनात्मक लाभ भी प्रदान करता है। मैं इस सम्मानित सदन के समक्ष यह दोहराना चाहता हूं कि खाद्य और कृषि क्षेत्र में भारत की प्रमुख संवेदनशीलता का पूर्णतः ध्यान रखा गया है। साथ ही यह साझेदारी लघु और मध्यम उद्यमी, एमएसएमई उद्यमियों, कुशल श्रमिकों और उद्योग के लिए नए अवसर खोलेगी। उन्नत प्रौद्योगिकियों तक पहुंच का सुगम बनाएगी और भारत के मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, डिजाइन इन इंडिया फॉर द वर्ल्ड और इनोवेट इन इंडिया फॉर द वर्ल्ड के दृष्टिकोण को साकार करने में सहायक होगी। दोन्ही अर्थव्यवस्थांमधल्या संवेदनशील क्षेत्रांना अबाधित ठेवत सर्वोत्तम फलनिष्पत्ती होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं ते म्हणाले. या संदर्भात सुमारे 1 वर्षापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर व्यापार कराराला अंतिम रूप देण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. हा करार प्रामुख्यानं श्रमकेंद्रित क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात 2 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीनं महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी भारतावरील प्रति आयात शुल्कात 25% 18% इतकी कपात केली असं गोयल म्हणाले. हा कर अमेरिकेनं इतर राष्ट्रांना लागू केलेल्या करापेक्षा तुलनात्मकरित्या बराच कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रपति ट्रंप ने अमेरिका को किए जाने वाले भारतीय निर्यात की दर घटाकर 18% करने की घोषणा की। लगभग 1 वर्ष तक चले कई दौर के विचार विमर्श के बाद दोनों वार्ताकार दल द्विपक्षीय व्यापार समझौते के कई क्षेत्रों को अंतिम रूप देने में सफल रहे। इन वार्ताओं के दौरान भारतीय पक्ष अपने संवेदनशील क्षेत्रों, विशेषकर कृषि और दुग्ध क्षेत्रों के हितों की रक्षा सुनिश्चित करने में सफल रहा है। भारत आणि अमेरिका या दोन्ही अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत हे लक्षात घेऊन या करारामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा विचार केला जावा असं आवाहन त्यांनी केलं. ऊर्जा, अणुऊर्जा, हवाई क्षेत्र, डेटा सेंटर्स अशा सर्व क्षेत्रात आपल्या क्षमता वाढवण्यासाठी भारताला या कराराचा उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं. पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ कायम ठेवला होता. सातत्यानं होत असणाऱ्या घोषणाबाजीतच गोयल यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं. विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादेचं भान ठेवून वैचारिक मतभेद मांडले पाहिजेत. मात्र राष्ट्रीय हिताच्या महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना विरोधक सातत्यानं गदारोळ करून चुकीचा पायंडा पाडत आहेत. अशा वर्तणुकीमुळे देशासमोर त्यांची प्रतिमा मलिन होते आहे, अशा शब्दात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि या गदारोळातच लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. गोयल यांनी हेच निवेदन राज्यसभेतही दिलं. पंतप्रधान